तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनकडे रवाना झालेले आहेत। राज्यपाल सुद्धा लोकभवनकडे थोड्याच वेळात रवाना होतील। लोकभवनामध्ये शपथविधीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि लोकभवनात थोड्याच वेळात सुनेत्र पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। सुनेत्र पवार सुद्धा देवगिरी बंगल्यावरून लोकभवनाकडे थोड्याच वेळात रवाना होतील। तर हे दृश्य आपण पाहतोय, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनकडे रवाना झालेले आहेत। लोकभवनमध्ये उपमुख्यमंत्री पदासाठीची संपूर्ण तयारी ही पूर्ण झाली आहे। शुभमकडे जाऊया। शुभम, एकीकडे राज्यपाल थोड्याच वेळात लोकभवनामध्ये येतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लोकभवनकडे रवाना झालेले आहेत। देवगिरी बंगल्याबाहेर काय हालचाली सुरू आहेत? शुभम, आवाज येतोय? जगदीश, खरं तर मुख्यमंत्री हे सध्या पोहोचलेले आहेत लोकभवन या ठिकाणी। येतोय जगदीश, आवाज येतोय? बोला बोला जगदीश, येतोय आवाज? जगदीश, खरं तर मुख्यमंत्री हे पोहोचल्याचं आता आपल्याला समजून येत आहे। पण दुसरीकडे या ठिकाणी काही महिला आमदार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही प्रमुख नेते जे अजितदादांसोबत ते हयात असताना होते, ते सगळे नेते सध्या या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरी निवासस्थानी येताना दिसून येत आहेत। अशामध्ये मोठे खलबत जे आहेत ते होताना दिसून येत आहेत। इतकंच नव्हे तर मग बारामतीमध्ये शरद पवार असतील, रोहित पवार असतील, हे अनेकांची भेटीगाठी घेताना दिसून येत आहेत। तर मात्र दुसरीकडे सत्तेसाठी किंवा असेल किंवा राजकारणासाठी किंवा पक्षाच्या भवितव्यासाठी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ अवघ्या काही वेळात घेणार आहेत। 1.25 तास राहिलेला आहे। 1.25 तासानंतर पहिला महिला उपमुख्यमंत्री शुभम, सध्या महाराष्ट्राला थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवतोय। तुम्ही पुन्हा तुमच्याकडे असेच जोडलेले